ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शासनाने कंत्राटी शिक्षक भरती सुरू केलेली होती डी.एड. बी.एड. विद्यार्थ्यांकरिता. आणि या डी.एड. बी.एड. विद्यार्थ्यांकरिता 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये ही भरती राबवली गेली होती. परंतु मधामध्ये 288 जागांचे जे काही जाहिरात आले, आपला विधानसभेच्या ज्या निवडणुका होत्या यांची आचारसंहिता असल्यामुळे ही जी भरती आहे ही थांबवण्यात आलेली होती, स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर या भरतीनंतर सांगली जिल्ह्याची जी ॲड आली आणि या सांगली जिल्ह्याचं जे फॉर्म भरणे आहे, अर्ज प्रक्रिया हे सुरू आहे. आणि त्यासोबतच आता येणारी जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, ते 53 जागेसाठी असणार आहे. आणि ती 53 जागेसाठी असणारी जाहिरात म्हणजे सोलापूर जिल्ह्याची जाहिरात आहे. आणि त्यामध्ये सर्वाधिक जागा जे आहे, माळशिरस जो तालुका आहे, जे काही तालुके आहेत या संपूर्ण तालुक्यातील सर्वात जास्त जागा आहे माळशिरसमध्ये 11 जागा भरणार आहेत. त्याचं संपूर्ण जे काही लेखाजोखा आहे, कोणत्या तालुक्यात किती म्हणजे 9 तालुक्यांमध्ये कोणत्या ठिकाणी किती जागा भरल्या जाणार आहेत याकरिता अपडेट म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय. विद्यार्थी मित्रांनो, जे डी.एड. आणि बी.एड. धारक जे विद्यार्थी आहेत आपले, यांना वंचित राहू नये, यांना पोटापाण्याचा प्रश्न आणि आर्थिक जे काही अडचणी आहेत हे या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे. आणि मानधनाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, की जे सांगली जिल्हा परिषद आहे यांनी 15,000 रुपये मानधन केलेलं आहे. तसंच आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचं सुद्धा मानधन हे 15,000 रुपये राहणार आहे. आणि आपल्याला जर भेट द्यायची असल्यास तर आपण शिक्षणाधिकारी प्राथमिक सोलापूरमध्ये जर आपला कोणी ओळखीचं असेल तर आपण त्या ठिकाणी भेट द्यायला लावून विचारू शकता. कारण ही बातमी जी असणार आहे ही बातमी आपली सकाळ पेपरची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बातमीच्या माध्यमातून आपण बघा की काय सोलापूरची जाहिरात आहे आणि किती जागा असणार आहेत. बघा बातमीच्या संदर्भानं. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माळशिराजमध्ये आपल्याला भरणार सर्वाधिक कंत्राटी शिक्षक भरती जिल्हा परिषद सोलापूरच्या जागा आहेत. ह्या सोलापूरमधील पुढील आठवड्यात होणार भरती, म्हणजे याच आठवड्यामध्ये भरती होणार आहे, जाहिरात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात घ्या, हे शिक्षण अधिकाऱ्याचं या ठिकाणी स्टेटमेंट आहे. कादर शेख शिक्षण अधिकारी आहे प्राथमिक, त्यांचं हे परिपत्रक आहे आणि त्यांच्या परिपत्रकाच्या आधारावरती ही बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागामध्ये जिल्ह्यात 53 जागा, टोटल जागा ज्या असणार आहेत त्या 53 जागा असणार आहेत. आणि त्यात सर्वाधिक शिक्षक हे माळशिरस तालुका जो आहे, माळशिरस जो तालुका आहे त्या माळशिरस तालुक्यामध्ये सर्वाधिक पदे या ठिकाणी भरणार आहे. 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील 2 शिक्षकांच्या जागी 1 कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसारच ही भरती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि या ठिकाणी पहा, जिल्हा परिषदेच्या 53 शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्यात येणार आहे. ही नियुक्ती 1 वर्षासाठी राहणार आहे. त्या शिक्षकाचे ज्ञानदान बघून नियुक्ती ठरवण्यात येणार आहे. तसेच कंत्राटी शिक्षक असलेल्या शाळांची पटसंख्या वाढल्यास त्या ठिकाणी पूर्णवेळ शिक्षण देण्यात येणार आहे. पहा, पूर्णवेळ शिक्षक देणार आहे. जर पटसंख्या जर या जे शिक्षक आहे आपले कंत्राटी शिक्षक त्यांनी जर पटसंख्या जर वाढवली या वर्षात, तर नक्कीच त्यांना पुन्हा एक शिक्षक जे असणार आहे तो नियमित शिक्षक मिळणार आहे आणि कंत्राटी शिक्षकाचं त्यानुसार सांगितलं जाणार आहे. बघा, तालुकानिय कंत्राटी विभाग शिक्षक भरती अक्कलकोट 6 जागा आहेत, बार्शी 4, करमाळा 6, माडा 8, माळशिरस सर्वाधिक 11 जागा आहेत. माळशिरसमध्ये 11 जागा असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नंतर मंगळवेढामध्ये 7, मोहोळमध्ये 2 आणि पंढरपूरमध्ये 5 आणि सांगोल्यात 4 असे एकूण 53 जागेसाठी ही भरती होणार आहे, कंत्राटी शिक्षक भरती. सांगलीनंतर ही म्हणजे आचारसंहितेनंतर सांगली आणि सांगलीनंतर सोलापूर हे दुसरी जाहिरात असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत 9 ते 10 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या जागा आलेल्या आहेत. अजून राहिलेल्या ज्या जागा आहेत त्या जागा येणार आहेत. चंद्रपूर आहे, गोंदिया जिल्हा आहे, नंतर बीड जिल्ह्याची आलेली आहे, जालना आलेली आहे, रत्नागिरी आलेली आहे, या जिल्ह्यांचे सिंधुदुर्ग आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, परभणी, ह्या सर्व जागा ज्या आहेत त्या जागा येणार आहेत. याकरिता हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुढील जे अपडेट आहे ते अपडेट राहण्यासाठी आपल्या या स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंगचं जे चॅनल आहे, त्या व्हॉट्सअपचं ग्रुप आहे आणि टेलिग्रामचं पण ग्रुप आहे, त्या दोन्ही ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल. आणि माझ्या या चॅनलला असं अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.